ची बातमी ती म्हणजे गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराचा पहिला बळी गेलेला आहे। सोलापूरमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातून सोलापूरला गेल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। श्वसनाचा त्रास वाढला आणि उपचारादरम्यान या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतंय। पहिला बळी जीबीएस या आजाराचा गेलेला आहे। पुण्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय नेमकं या सगळ्या संदर्भात समजतंय? सध्या डॉक्टरांचं काय म्हणणं आहे याबाबत? पुण्यातल्या धायरी परिसरामध्ये राहणारा हा रुग्ण होता, जो सोलापूरला काही कामानिमित्त गेला आणि तिथे तो एका खासगी रुग्णालयामध्ये ऍडमिट झाला, ज्याला जीबीएसची लागण झालेली होती आणि त्यानंतर या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। आपल्याला कल्पना आहे की जीबीएसचे रुग्ण हे पुण्यात मोठ्या संख्येने बघायला मिळतात, मात्र हा जो तरुण आहे हा मूळचा सोलापूरचा रहिवासी असल्याची माहिती आहे। त्याचा तिकडे गावी गेल्यानंतर अशक्तपणा आला, रुग्णालयात तो दाखल झाला, उपचार घेतले, डिस्चार्जही मिळाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येते आहे। पुण्यात ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढते त्या पार्श्वभूमीवर देखील आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। इतकंच नाही तर ज्या पाण्यापासून हा आजार होतोय, दूषित पाण्यापासून आजार होतोय, अशा ठिकाणी पाणी उकळून पिण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून केलं गेलेलं आहे। फिल्टर वॉटर पुरवण्याचं महानगरपालिकेकडून सांगितलं जातंय। एकूणच प्रत्येकानं आपापल्या आरोग्याची काळजी या निमित्तानं घेतली जावी असं आवाहन महानगरपालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडून केलं जाताना पाहायला मिळतं आहे। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।